श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। येवोनिया कर्म भूमीसी जो पावला उत्तम देहासी त्याही माझी उत्तमता कैशी अग्रवर्णासी पैजन्म। या मृत्यूलोकी येऊन ज्याला उत्तम देह प्राप्त झाला आणि त्यातही आणखी उत्तमत्व कसे तर ज्याला ब्राह्मण जन्म लाभला त्याने मोक्ष मिळवला पाहिजे। आलिया मनुष्य देहासी मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी लवनिमिष येकू दिशी याव जन्मेसी मोकळा। मनुष्य देह मिळाला की त्याला मुक्तीचे द्वार सदा खुले असते। एका दिवसात एका क्षणात तो जन्म मरणातून सुटतो। इतर वर्णांची हे गती मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ते सदा मुक्तची असती वृथा आसक्ती गुंतले। इतर वर्णांची ही स्थिती तर मग ब्राह्मण साक्षात पूर्ण मूर्तीच आहेत। ते सर्वदा मुक्तच असतात, तथापि हे न जाणून ते व्यर्थ आसक्तीत गुंततात। विद्वांस आणि वैराग्य ते ब्रह्मादिकान लभे भाग्य वृथा आसक्ती केले अभाग्य शिष्णोदरा सांग वेचले। विद्वत्ता असून वैराग्य असणे हे भाग्य ब्रह्मादिकासही लाभत नाही। वृथा आसक्ती ठेवून ते अभागी मात्र होतात आणि विषय लंपट होऊन अखेर व्यर्थ जातात। मनुष्य देही गृहासक्तू तो बोलिजे आरूढच्युतू कपोत्याचे परी दुःखितू सिद्ध स्वार्थू नाशिला। मनुष्य जन्म प्राप्त होऊन जो घरावर आसक्ती ठेवतो तो पढत मूर्ख म्हटला जातो। तो आपल्या स्वाधीन असलेले हित टाकून पारव्यासारखा दुःखी होतो। विषयी सर्वथा नाही तृप्ती ऐसे श्रुती पुराणे बोलती करिता विषयाची आसक्ती थित्या मुक्ती नरदेहा। विषयात कधीच तृप्ती होत नाही असे वेद आणि पुराणे सांगत आली आहेत, पण असे असता पुरुष विषयासक्त होऊन नरदेहाला फुकट मुक्तात। नवल नरदेहाची ख्याती रामनामाच्या आवृत्ती चारी मुक्ती दासी होती तो देहो वेचिती विषयासी। नरदेहाची ख्याती काही विलक्षण आहे। रामनामाची नुसती जरी आवृत्ती केली तरी चारी मुक्ती त्याच्या दासी होऊन राहतात। असे असूनही तोच नरदेह विषयासाठी वेचितात। विषय सुखाची ये आसक्ती कोणा नाही झाली तृप्ती मृगळाची ये प्राप्ती केवी निवती तृषार्थ। विषय सुखाच्या आसक्तीने कोणाचीच कधी तृप्ती झालेली नाही। मृगजलाच्या प्राप्तीने तृषार्थाची तहान कशी भागणार। या लागी जाणतेनी मनुष्ये नरदेहीचेनी आयुष्ये विषयांचेनी सायामे व्यर्थ कापिसे कष्टती। पण जाणती मनुष्ये नरदेहाचे आयुष्य लाभले असूनही विषयांच्या विवंचनेतच व्यर्थ काळ घालवतात, वृथा आणि कष्टी होतात। नरदेहा ऐसे निधान अनायासे लाधले जाण सांडी सांडी अभिमान तेणे समाधान पावसी। हे मानवा, तुला नरदेहासारखा ठेवा अनायासे लाभला आहे। केवळ अभिमान सोडल्यानेच तुझे समाधान होईल। पुढती नरदेहाची प्राप्ती होईल येथ नाही युक्ती या लागी सांडूनी विषयासक्ती
भावे श्रीपती भजावा. पुढल्या जन्मी नरदेह मिळेलच अशी काही खात्री नाही. यासाठी विषयासक्ती टाकून श्रीपतीला भक्तीने भजावे. कलियुगी सुगम साधन, न लगे योग याग त्याग दान. करिता निर्लज्ज हरि कीर्तन, चारी मुक्ती चरण वंदिती. कलियुगात हे सुलभ आणि सोपे साधन आहे. त्याला यज्ञ याग त्याग दान हे काही लागत नाही. लोकलज्जा सोडून एकाग्रतेने हरिकीर्तन केले असता चारी मुक्ती त्याचे चरण वंदितात. इटे साठी परीस पालटे, येता कामानिती वोखटे. तैसा कीर्तनाचे नेटे पाटे, देवो भेटे प्रत्यक्ष. विटेच्या बदली परीस मिळाल्यास कोणाला खेद वाटेल. तसाच कीर्तनाच्या मोबदल्यात निश्चयाने प्रत्यक्ष देव भेटतो. एका जनार्दनू म्हणे, नश्वर देहाचे निसाधने. जनी जनार्दनू होणे, हे मुद्रा तेणे लाविली. एकनाथ म्हणतात की नश्वर देहाच्या साधनानेच जगात जनार्दन व्हावे, हे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. एका जनार्दना शरण, तव जनार्दनू झाला एक एकपण. जैसे सुवर्ण आणि कंकण, दोनावी जाण एकते. तोची एका एकादशी, श्रीकृष्ण सांगे उद्धवासी. अवधूत सांगे यदुसी, गुरु उपदेशी उपदेशू. एकनाथ जनार्दन स्वामींना शरण गेले. तो जनार्दनच एकत्वाने एकनाथ झाला. सोने जसे सुवर्ण आणि कंकण या दोन नावांनी एकच असते, त्याचप्रमाणे अवधूताने यदूला केलेला जो गुरुपदेश तो श्रीकृष्णाने उद्धवाला एकादश स्कंधात सांगितला आणि त्याचाच जनार्दन रूप एकनाथ उपदेश करीत आहे. इति श्री एकनाथी भागवत अध्याय 7 समाप्त. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.